यानंतर आपण थेट जातोय पंढरपूरमध्ये दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासानिमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पहिल्याच दिवशी भाविकांनी गर्दी केली। राज्यभरातून सुमारे 1 लाख भाविक पंढरपुरात पोहोचलेत। अधिक मासाच्या निमित्तानं मंदिरांमध्ये हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असून विठुरायाच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमला। दरम्यान थेट पंढरपुरातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी। पाहूयात। दर 3 वर्षातून एकदा येणारा अधिक मासाला आजपासून प्रारंभ होतो आहे आणि या अधिक मासाच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आणि चंद्रभागेच्या स्नानासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावरती गर्दी केलेली आहे। आपण आता सध्या नामदेव पायरी जवळ आहोत। या ठिकाणी आपण बघतो की खरं तर आजपासून अधिक मासाच्या पर्वाला सुरुवात झालेली आहे आणि राज्यभरातून अनेक भाविक आज खरं तर पहिल्या दिवशी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी चंद्रभागेचं स्नान करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहेत। भाविकांमध्ये उत्साह आहे। खरं तर पंढरपूरमध्ये सलग एक आता पुढचा महिना हरिनाम सप्ताह असेल, हरिजागर असेल, अशा अनेक विविध पारायण सोहळे असतील, अशा अनेक भरगच्च कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। आम्हाला खूप आनंद वाटला आणि समाधान वाटलं। देवाचं दर्शन आई वडिला सोबत आलो मी, आई वडिला घेऊन आलो मी आणि आता महादेवाचं दर्शन पण घेणार आहे। आज मुक्काम करून सर्व मंदिराचं दर्शन वगैरे घेऊन मला आत्मा समाधान होणार माझं। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर।